त्याच ना ते एक गाणं बोलतं चालस कोणतं लग्नेच म्हणते सुमे ते ए कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दिसू ती खाटले यंदा राव देणे नाही माले कोणी टाकी अंगण मा खाट भांडट सोडत नाही ती खाट शिलगाई देणे माल यंदा यास ना गाणं ऐकू बाबा फक्त यास ना गाणं ऐकीस ना असा जीव करत ना हो समजदार माणूस असं वाटत ना पेटान सांगे दोर बी लई फिरवू फाशी लिन मर जाव एक एक गाणं भारी आको एक गाणं आहे त्यास ना खेचर ना तुम्ही ऐकले का कोणी कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार लड्डू लायान पेड़ा लायान इथलं डोकं फिरच नाही गाणं ऐकाय की मी एक रोज अंतरात बदलाय टाका या म्हणतेस ना लड्डू लाया पेड़ा लाया मी डायरेक्ट अंतरा बदलाय गुलाया लियनक लाया हो गई खाने को तैयार लड्डू लायान पेड़ा लायान आई म्हणा रोज दारू जाई तुम्हाला हा जे पण म्हणायचं असेल ते देवाच्यासाठी म्हणायचे बरोबर आहे का नाही असा गाणं म्हणेलवर आपला काय फायदा होणार आहे का होईन का काय फायदा हा जे पण करायचंय ते देवाच्यासाठी इतकं वारं आलं पाहिजे देवाच्यासाठी भजन म्हणायचं असेल की पावट्या खेळायचे असतील नाचायचं असेल देवना गाण्यासाठी देवना भजनसाठी इतकं वेळ व्हायला पाहिजे ना कोणी म्हणान पाहिजे बापरे काय जागती जोत भक्तीने बो हा इथलं वारं यायला पाहिजे हा भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाजायचं नाही हा माझं तत्व आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय बरं हो आता काय काय तरुण भाऊ मी सांगून काढलं माझ्या काकाला जेवायला दिलं मन काकान जेवण करली ना कशान करता जायला होता ध्यान माहीन तुम ना माहित ना निरोप सांगाले मन आत्याने मस्त जेवण बनाय टाक मन काकान जेवण करली ना मन आत्यान दार मग जाळ होतं नेम खाल मस्त खाट वळलाय ना गादी टाकली ने झोपिली ना कशान करता जायला होता झोपिली ना 4:45 वाजा लुटना म्हणे सखूबाई म्हणे काय रे भाऊ म्हणे चहा दे म्हणे मन आत्यान चहा दे ना भाऊ चहा पिली ना म्हणे सखूबाई म्हणे काय म्हणे गरमा शर्ट टांगेल तेवढं काढ दे म्हणे शर्ट अंग मग आली ना मग सांगा सखूबाई चाल म्हणे कोटेर भाऊ तू ते बैलीले वालेले नाही म्हणे काकू जात राहिनी म्हणे ऐक वय सांगा ना होतं ओ बानट सुरूत ना ओ उलगेल वावर ऐक वय सांगा ना होतं असा बिगर पुन्हा गणच भांडा राहता कथा बी काय नाही जातच माहितीचा निरोप सांगायला माणसं जात होते आता इथं तर स्वतः जगाचा मालक आहे आणि भगवंताला जायचंय निरोप सांगायला देव विचार करत होते सुभद्राला अगर जाऊन सांगितलं सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल का असे भरपूर प्रश्न देवाच्या मनात येत होते पण देव विचार करताय सांगावं तर मलाच लागणार आहे ना जायचं मलाच चालतायत आणि एकच विचार करतात जर मी सुभद्रेला सांगेल सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल भरपूर प्रश्न मनात होते देवानं जाऊन सुरुवात केली सांगायला म्हणले सुभद्रे ऐक ना तुझा अभिमन्यू गेला ग बाई दादा कुठं गेला रे माझा अभिमन्यू बाई तुझा अभिमन्यू गेला दादा कुठं गेला अजून कुठं युद्ध चालू आहे का नाही ग बाई अरे दादा माझा मुलगा आहे तसा योद्धा कुठंतरी युद्धाला पाठवला असशील म्हणलं नाही ग बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला सुभद्रा जागीच धरणीवर बसली देवाला काय वाटत होतं सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल स्वतःची केस तोडेल मला मारायला उठेल पण यांच्यातली एकही कृती सुभद्रा करत नाही सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही देवाला वाटलं बाईच्या कानावर दुःखद बातमी पडल्याच्या नंतर बाई रडली पाहिजे जर रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते आता बाई रडतही नाही आणि बाई बोलतही नाही न जाणो सुभद्रा वेडी झाली का काय सुभद्रा वेडी झाली की काय जवळ आले सुभद्रे अगं रड ना तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला सुभद्रे तुला रडायला येत नाही अगं तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली सुभद्रे अगं रड ना सुभद्रा काहीच बोलत नाही देवानं सांगितलं सुभद्रे अगं तुझा एकुलता एक पोरगा मरण पावलाय वेडी अगं रड ना तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली अगं माय आहेस की दुश्मन आहे तू रड ना सुभद्रे सुभद्रेनं देवाकडे बघितलं देवाला सांगितलं देवा तू मला रडायला सांगतोय मला रडायला सांगतोय अरे तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिविना
अरे तुझे संत बडाई मारताना सांगताना चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवित हरिविना. तू स्वतः गीतेमध्ये सांगतो म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले. तूच सांगतो ना देवा. अरे 15वा अध्यायामध्ये तू सांगतो ममैवांशु जीव लोके जीव भूता सनातन मनशस्त्राण इंद्रिय आणि प्रकृती स्थानी करशती. तूच म्हणतो ना रे. मग भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव तुझा अंश आहे, तुझी लेकरं आहेत. तू आमचा मायबाप आहे ना. मग कोणतेच मायबाप लेकरांवर अन्याय करत नाही. हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. आणि तू मला रडायला सांगतोय कृष्णा. बरं ऐक ना, तू रडायला काय सांगतोय? मुलगा मेला म्हणून रडायला सांगतोय का? झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही. माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं मानच खाली टाकली. म्हणले बाई प्रश्न गण आहे तुझा, पण माझं उत्तर हेच असेल की तू म्हणते तेच खरं. तुझ्या सत्याशिवाय झाडाचं पान हालत नाही. मुलगा मेलाय माझा कोणाच्या मर्जीनुसार. म्हणले माही इच्छा होती. देवा तू आमचा भगवंत, तुझी इच्छा पूर्ण झाली. हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू? तू आमचा देवा, आमचा भगवंत, आमचा प्रभूया. तुझं मनासारखं झालं. हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू? करावे ते म्हणे समाधान. साधकांनी सांगितलं ठीक आहे, आमच्या जीवनामध्ये जर काही दुःख आलं तर आम्ही दुःखाला कवटाळत बसत नाही, पण मग आम्हाला दुःखातून निघण्याचा काहीतरी मार्ग सांगा ना तुकोबाराय. मग दुःखातून निघण्याचा मार्ग तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कीर्तनाची वेळ होती 9 ते 11, वाजले 11:15, म्हणजे 15 मिनिटं आपण पुढे निघून गेलोय. 11 वाजेला कीर्तनाची वेळ संपलेली होती. 15 मिनिटं आपण पुढे निघालेत. कदाचित काका
कीर्तनाची वेळ म्हटलं आपला टायमिंग काय होता 9 ते 11 ना. टाइम सरी जायला ते काय करू आवरू का? हा चाल देऊ आकू चाल देऊ पक्का आकू 10 मिनिटं चाल देऊ का? देखा बरं बर जी काय हरकत नाही. बोलू का मग 5-10 मिनिटं? तुम्ही बी इच्छा आहे का? पक्का ना? बरं आहे. नाही तर तुम्ही मला सांगितलं फॉर्म भरायला द्या तुम्ही झुपटी घाला मन सुरू होई नका तुम्हीच घर निघ जा. काय हरकत नाही. तुम्ही बसायला तयार असाल मला 10-15 मिनिटं बोलायला काही अडचण नाहीये. फक्त एवढं ध्यानमा ठेवा ना तुम्ही बसेल लोक बडा नोकरीवाला आहेत बाकी शेतकरी होतील. शेतकरी आहेत ना जास्त करी शेन. हा मग आता मला सांगा तुम्हाला वावर माझा कपाशी येतनी चालू शे कपाशी येताना चालू शे बा आणि संध्या काय होई घेईन 2-4 चाचे राही घ्यात मजूरले काय सांगता तुम्ही? बेकार हुशार आहेत तुम्ही. तिथलं वाढ द्या भाऊ जे होईन ते देवाय जाईन बरोबर आहे ना. मग तसं काका त्याने सांगायला पाहिजे वाळा महाराज जे होई ते दकाय जाईल नंतर. विठ्ठल विठ्ठल काही हरकत नाही. आपण 10-15 मिनिटं बोलणार आहोत पण नित्यनेमाप्रमाणे आपल्या कीर्तनाची वेळ झालेली आहे म्हणून आपल्याला काय करायचंय जर तुकोबाराय म्हणत असतील जीवनामध्ये किती मोठं दुःख आलं ना तर दुःखाला कवटाळत बसू नका. मग काय करा स्वतःच्या मनाशी संवाद साधा त्या गोविंदाचं भजन करा. कोणत्या गोविंदाचं? जो पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे ना त्या मालकाचं भजन करायचंय. समजत नसेल ना तर कोणाचं भजन गायचं? कोणचा गोविंद? जो गोकुळामध्ये गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय का त्या गोविंदाचं भजन करायचंय. आणि ते कसं? हाताने टाळी मुखाने नाम चिंतन. हा हा टाळी वाजवा भजन करा. सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन केलं बरं कर सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. शपथ आहे बरं. पहिलेच सांगितलं देवनी हाजरी राज देव दे किरा ना तुमच्याकडे खोटं अजिबात बोला नाही. कोणी कोणी विठू फरूक माई म्हणून टाळी वाजवा. खरंच खरंच बरं बरं 10-20-50 लोकांनी म्हणलं असेल बाकीना लोकेशन देवनी काय दरादरी जायचे का? मग सगळ्यांनी भजन गायचं होतं नाही का? देवाचं भजन गायला अजिबात लाज ठेवायची नाही. लोक काय म्हणतात ते डोक्यातून पहिले काढून टाकायचं. मी लोकांचा विचार करणं मी काढून टाकलेलं आहे. लोक कोणलेच चांगला म्हणतात नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम केलं. मी कीर्तनातून भजन गायला लाजत नाही. कीर्तन मग नाचायला सरमावत नाही. तुम्ही बघत असाल मी पूर्ण कीर्तन भर म्हणा चालूच रास. बाकीना लोक म्हणतच होते ना नाचीत राहत भाऊ काय किडा पाडरा ना. लोकांचं काय घेऊन बसलात? अरे माझ्या मीराबाईनं नाचून नाचून पायात घुंगरू बांधून देवाला म्हणावलं देवाला नाचायला मजबूर केलं. हो हा ही पण एक भक्ती आहे. मी अजिबात लाजत नाही महाराज. अजिबात लाज ठेवत नाही आणि ठेवायला सुद्धा नाही पाहिजे. लोकांचं काम आहे ज्याला किडे पाडायचे तो पाडतोच. बरोबर आहे ना? हो
लोके काय म्हणते नाही डोका माई काट टाका. एखादी बाई जर मंदिरवर जास होई ना, मंदिरमा जाणारी बाई देखील नाही गली म्हण्या 2 चौक माझं बाया उभ्या राहतेस. माय हो गंगो हाय का मंदिरवर जाय राहिनी हो माय. माको गंगू पण तिनं ते जास्त जडतं राहत. मग किती गंदी करायला लाग जायला ते ओ बाप. मग तिनं मंदिरवर जावा मग तू नका बिग बरी काय घे का. पण लोक जे नको त्या गोष्टीच मग तोंड घाला सवय. आता यास मा एखादा पोऱ्याला जर वाटणार रविकिरण महाराज व्यसन मुक्तीवर चांगलं बोलत हो मला माड घालले नाही. एखादा पोऱ्यानं जर माड घालेली नाही त्यांना मित्रच बाकीना मित्र चांगला राहतात बाकीना किडा पाडणारा राहतस. एखादा जर माड घाली ना मग त्याला बोलणारा त्यांना बाकीना मित्र का रे बावड्या तुका माड करी होई घ्या रे. माऊलाजी सर मी आबो माड करी होई उपाधीन तोंड काय आबो गो माड करी. मग जाऊ देऊ ना तरी सुद्धा किडा पाडणारा बावड्या तुम्ही ते खाटकीन करणे उधारी बाकी येणार अजून कितलं किडा पाडा नशी आहे. म्हणून लोक काय म्हणतात हे पहिले डोक्यातून काढून टाकायचंय. लोकांच्यासाठी नाही जे पण करायचं ते माझ्या जगाच्या मालकासाठी करायचंय. आणि भजन गात असताना इतकं अंतकरणापासून असलं पाहिजे का. एवढ्या अंतकरणापासून असलं पाहिजे का. फिरून एकदा देवानं आपल्याकडे बघायला पाहिजे. जसं की भक्ती करावी माझ्या राधेनं. भक्ती केली माझ्या राधेनं. 16,108 बायका असल्यावर सुद्धा देवाचं विशेष प्रेम होतं ते राधेवर. मग राधेची भक्ती कशी असन. आणि मी स्वतः भक्ती करत असताना राधेचा शृंगार करून आणि राधेचे भाव घेऊनच कीर्तनाला उभा राहतो. जसं की दीवानी में काना तेरी दीवानी भूबी दीवानी में काना तेरी दीवानी भूबी दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई. चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगाने हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में जामा तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई. अंतकरणापासून भजन झालं पाहिजे. जसं की भगवंताकडे जर जायचं असेल तर माझ्या राधेचं राहणं होतं बरसाण्यामध्ये. आणि इथं वृंदावन मध्ये जर भगवंतानं बन्सी मुरळी वाजवली ना तर राधा राणी बरसाण्यावरनं येत होती. कशी ऐका ना. हे तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. मैं बरसाने से आई हूँ मैं वृषभानु की जाई हूँ से आए हो मैं ब्रजवाने से आए हो. अरे रसिया ओ मन बसिया मैं तुझसे मिलने आई हूँ अरे रसिया ओ मन बसिया मैं तुझसे मिलने आई हूँ तेरे मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरे मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. आडे मनान सांग आडे म्हणतात नाही आडे मनान सांग आडे म्हणतात नाही
अरे बरे टोपीवाला बाबा कीर्तनले बसेलेत नाही ते मोकला म्हातारा असले वय वय जास्त तरी समजत नाही कोणता वय मा काय करो असं. एक 75 वरीस न म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर अरे देवनं भजन म्हणत नाही कीर्तन मा येतच नाही आणि स्टँडवर एक गाणं म्हण राहीन तर म्हातारा अरे आस्तीने हाडत रात दारू पिनास मी नशामा कोटाना बोलाव दो के बासती एक बुकामा मुका कट टाकू म्हणतात 75 वर्षनी वय मा धोकेबाज संग रई रई धोकेबाज वई गई. कोणती वय मग काय करायला पाहिजे आहे ती सुधारायला पाहिजे ना. आडे तरुण भाऊ बी चांगला आहेत बघ कीर्तनले येऊन उभा आहेत. बाकी नसले जर कधी पोरनी ब्लॉक कर दे ना व्हॉट्सअपले या अंधारा मा मोबाईल तरी बटाचे तरी बडी बडी सांगतो पाखरा आजाद केलंय तुला भाऊ रे. तू नाही आजाद कर रे ती ऑलरेडी आजाद होती रे. तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी ठेल होतं बानट सुरत ना आले तिनं पक्क ठरेल होतं मन लगीन बुंदी या बानटलेच वाढायला लावसो बा असं. उलट ती लगीन करीन जास 2 वरीस मत त्यांनी 1 वरीस न पोरे सांगेलं येस नाव गलीमा बटेल राहत 3 पोऱ्याला सांगा बघ भाऊ मामा कसा बसला बघ भाऊ हा नाव सांगच पाक आजाद केलं तुला. 75 वर्षाचा म्हातारा जर म्हणत असेल हे धोकेबाज 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 रती. जर चाल तुम्हाला आवडत असेल ना तर भाव आपले टाकायचे हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई हो तेरे वास्ते काना दीवानी हो गई तेरे प्यार में काना मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते रे काना घर छोड़ आ गई ओ तेरे वास्ते काना दीवानी हो गई तेरे प्यार में काना मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई. आणि पाखरावाला असले बी सांगस भाऊ तू पाखरान करता कितला बी रन्ना कितला बी म्हण तुन पाखरू काय ये वाव तुन पाखरू उडी गे भाऊ पिंजरा माई रे अप्पा आता दुसरा ताबा मा चाल नाही येते आता तू फक्त हलवाय ना कुत्रा वासमान मग गमरा रे भाऊ. आता पाखरांसाठी मनापेक्षा आहे ना हे कानया बेड तू केलंय मला कानया बेड तू केलंय मला हो कानया हेरत केले मला कानया हेरत केले मला. हाय वय नाही यास ना तुम न बहिणी सोन बाकी नाही मोरी माय खा आखो आमनाकडे उन्हावं या सत्याना असो या ना तुम ना गाणा बहिणी सोन पहिल्या बाया निंता निंता गाणं म्हणेत जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला
झाडो झाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या विठूच्या घराला. पहिल्या बाया गाणं म्हणेत आको सांगू का जर वारीमा जातीस ना बाया भगवंताशी जवळ जाण्याचा फायदा काय असतो. वारीमध्ये गेल्याच्या नंतर त्या दुसरा गाणं म्हणतात नाही वारीमध्ये जर गेल्या ना तर महिला माता सांगतात काय हे लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची हो मजवारी कृपा बहुतांची हो मजवारी कृपा बहुतांची आन लाडकी लेकमी संताची हो लाडकी लेकमी संताची पण आई कवय मनान बुद्धी देस माणूस कवय बुद्धी देस बाईले किंवा माणूसले हा आई मनाने बुद्धीत जवळयस त्यासाठी पहिले संतोष ना संगत मारायला पडस. हाई हाई बुद्धी यावासाठी जशी संगत तशी बुद्धी चालस. आणि जर तुम्हाला जीवनमा संत होणार तुम्ही संतले गुरु करले ना गुरु करानंतर सद्बुद्धी आहेस. पण गुरु करणं महत्व नाही पण गुरु करत असताना तिथंही प्रमाण सांगेल ऐका हे 100 रुपया दिला बाई मी गुरु केला 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 बाई मी गुरु केला हा सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय. संतांची संगत लाभल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. संगत चांगली पाहिजे. संगत चांगली भेटणे का देवना भजने म्हणू बरोबर आहे ना. नाही तर तुम्ही देवना भजने म्हणतात नाही बहिणी सोन. मग पहिल्या बाया निंता भजने म्हणत. पहिल्या बाया गटावर दयन देत ना. जुन्या परंपरा इथल्या भारी आहेत ना आपल्या हिंदू धर्माने खास करी काना देशण्या. पहिल्या बाया गटावर गाणं आता चक्क्या वय घ्यात म्हणे गटाना गाणं बी घ्यात. नाही ते पहिल्या बाया गटावर गाणं म्हणे त्या बसेलेत नाही मावशीसले विचारा आजीसले विचारा त्या गाणास माही सुद्धा काहीतरी संदेश राय. भाऊ बहिणी ना जगडा जाया कावन मा बहिणी ना डोळे पाणी बंधू म्हणा पस्ताई मनवा. कितलं भारी वाटस हा. पहिल्या बाया म्हणत आणि आतेल्या बाया सोडी दे ये झुमकी दुनी चाल नाचू नको पोरेस मजा. मला सांगा असा गाणे जर लेकरेले झोपाडा टाइमले म्हणतात बहिणी जो त्या पोरेले काय वयन लागी बरं. बाकीने बाया दाखव पोरे झोपाडता डिंग डंग डिंग डिंग डंग. तू त्याला दाखन पहिले डिंग डांग ऐकाड राही मोठा वयसने तू गली माही डिंग डांग करत जेस काकू. हा तुम्ही चांगलं म्हणत जा देवना भजने म्हणू बरोबर आहे ना. हो आठे मनान सांगू आठे म्हणतात नाही अगो त्याच ना ते एक गाणं बोलतं चालस कोणतं लग्नेच म्हणते सुमे ते कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दिसू ती खाटले यंदा राव देणे नाही माले कोणी टाकी अंगण मा खाट भांडट सोडत नाही ती खाट शिलगाई देणे माल यंदा. यास ना गाणं ऐको बाबा फक्त यास ना गाणं ऐकीस ना असा जीव करत ना. हो समजदार माणूस असं वाटत ना फेटान सांगे दोर बी लय फिरव फाशी लेन मर जाव. एक गाणं भारी आको एक गाणं आहे त्यास ना खेचर ना तुम्ही ऐकले का कोणी. कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार. लड्डू लायान पेड़ा लायान इथलं डोकं फिरच नाही गाणं ऐकाय की मी एक रोज अंतरात बदलाय टाका. या म्हणतेस ना लड्डू लाया पेड़ा लाया मी डायरेक्ट अंतरा बदलाय गुलाया लनक लाया हो गई खाने को तैयार. लड्डू लायान पेड़ा लायान आई म्हणा रोज दारू जाई तुम्हाला. हा जे पण म्हणायचं असेल ते देवाच्यासाठी म्हणायचे बरोबर आहे का नाही. असा गाणं म्हणेलवर आपला काय फायदा होणार आहे का होईन का काही फायदा.
हा, जे पण करायचंय ते देवाच्यासाठी. इतकं वारं आलं पाहिजे देवाच्यासाठी. भजन म्हणायचं असेल की पावट्या खेळायचे असतील, नाचायचं असेल, देवना गाण्यासाठी देवना भजनसाठी इतकं वेळ व्हायला पाहिजे ना. कोणी म्हणान पाहिजे बापरे काय जागती जोत भक्तीने भो. हा, इथलं वारं यायला पाहिजे. हा, भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाजायचं नाही. हा माझं तत्व आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय बरं. हो, आता काय काय तरुण भाऊ मी सांगून गेलो ना तरुण भावांचं. मला आता पुढलं मटेरियल सांगणं नाही कारण वेळ भरपूर झालेली आहे. आले आले बर. तरुण भावांसाठी सांगतो, तुम्ही जर का मुलीसाठी म्हणत असाल मागून घ्या ना. कोणती मातेनं सांगितलं का नाही, या हमें कुछ नहीं चाहिए बस मेरे जीवन में दुख ही दुख देना भैया. आत्याबाई कळत नाही तेव्हापासून दुःखाचा, तरी पण दुःखच मागते. हा, कुंती मातेनं सांगितलं जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात दुःख येतं ना तेव्हा तेव्हा मला तू आठवतोस आणि तुझी आठवण मला कायम राहावी, तुझी आठवण मला कायम राहावी तेवढ्यासाठी मला की नाही दुःखातच ठेव म्हणते. आणि जीवनात तेच करायचंय की भगवंतावर जर प्रेम करायचं असेल तर अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची.